जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गांस चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचं आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 97, 7 एप्रिल 2026 मंगळवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला सुचवित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य घडून येऊन सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। आजपासून आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 9व्या समासाचे, ज्याचे नाव आहे मृत्यू निरूपण, या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत।
आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठात वरून 7वी ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते, तर तिथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. श्रीराम. संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणासी उधार. मापी लागले शरीर, घडीने घडी. नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती. कर्मा सारिखे प्राणी पडती, नाना देशी विदेशी. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष, जाणे लागे अवचिते काळाचे म्हणियारे. मारीत सुटती एक सरे, नेऊन घाली ती पुढारे. मृत्यू पंथे होता मृत्याची आटाटी, कोणी घालून सकती पाठी. सर्वत्रांच कुटाकुटी, मागे पुढे होतसे. मृत्यू काळ काठी निकी, बैसे बळी याचे मस्तकी. महाराजे बलिये लोकी, राहो न सकती. मृत्यन म्हणे की हा क्रूर, मृत्यन म्हणे हा झुंजार. मृत्यन म्हणे संग्राम शूर, समरंगणी. मृत्यन म्हणे की हा कोपी, मृत्यन म्हणे हा प्रतापी. मृत्यन म्हणे उग्ररूपी, महाकळ. मृत्यन म्हणे हा बळाढ्य, मृत्यन म्हणे धनाढ्य. मृत्यन म्हणे आढ्य सर्व गुणे. मृत्यन म्हणे हा विख्यात, मृत्यन म्हणे हा श्रीमंत. मृत्यन म्हणे हा अद्भुत पराक्रमी. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 1 या अंकाने सुरू होणारी ओळ संसार या शब्दाने होते. संसार या शब्दाने सुरू होते, तर तिथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. संसार म्हणजे प्राण्याच्या जन्मापासूनच त्याच्या पाठोपाठ आलेला मृत्यूचा दूत असतो. मरणाला उधारी नाही. प्रत्येक घटकेचे माप शरीरास लागले आहे. शरीराला काळाची संगती नित्य आहे. पुढे काय होईल ते कळत नाही. कर्माप्रमाणे प्राणी स्वदेशी किंवा विदेशी पडतात, मृत्यू पावतात. आयुष्याची शिल्लक संपली की म्हणजे संचित कर्म संपता क्षणीच क्षणाचा अवकाश लागत नाही. निमिष भरते न भरते तो जावे लागते. काळाचे दूत म्हणियारे मालकाचा हुकूम सुटताच एकदम येऊन त्याला एकसारखे मारीत सुटतात आणि नेऊन पुढे मृत्यूपंथात ढकलतात. मृत्यूचा धिंगाणा ओढाताण सुरू झाला की कोणीही त्याला पाठीशी घालू शकत नाही, कारण सर्वांनाच मागे पुढे मृत्यू उठतो, म्हणजे चेंदा करतो. सर्वांना त्याचा मारा खावाच लागतो. मृत्यू ही काळाची बळकट नियमितपणे येणारी काठी आहे. ती बलवंताच्याही डोक्यात बसते. मोठे राजे अथवा बलाढ्य हे जगात राहू शकत नाही. मृत्यूचा सोठा मोठमोठ्या बलिष्ठांच्या मस्तकी पडल्यावर तेही क्षणभर सुद्धा राहू शकत नाहीत. मृत्यू सर्वांच्याच पाठीमागे लागला आहे. त्याला हा कोण हा विचार नाही. हा क्रूर, हा झुंजार म्हणजे योद्धा, मल्ल किंवा समरांगणावर युद्धात पराक्रमी आहे. हा रागीट प्रतापी क्रूर रूपाचा किंवा मोठा दुष्ट आहे. हा बलाढ्य किंवा धनाढ्य अथवा सर्व गुणांनी युक्त आहे. हा प्रसिद्ध किंवा श्रीमंत अथवा अद्भुत पराक्रम करणारा आहे. हे काही कोणीही तो बघत नाही. तो म्हणजे मृत्यू बघत नाही. अशा रीतीने समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला सांगू इच्छित आहेत की मृत्यू कोणालाही टळलेला नाही. पुढील ओव्यांचं वाचन आपण पुढल्या भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे,
शिष्टा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गांस पुन्हा एकदा चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आपण या भागाचे अगदी मनापासून श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.